नमस्कार. आज मी बनवत आहे फिश करी. त्याकरता मी 1.5 किलो फिश घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला मीठ आणि लिंबूचा रस लावून 4-5 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे. म्हणजे फिशचा जो एक प्रकारचा वास असतो तो निघून जाण्यास मदत होते. आणि ह्याला स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये आपल्याला निथळत ठेवायचं आहे. फिशचं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला मॅरिनेशन करायला मसाले घालायचे आहेत. 1.5 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळदी पावडर, 1 टेबलस्पून धना पावडर, अर्धा टेबलस्पून जिरं पावडर, थोडासा गरम मसाला आणि मूठभर मी सांबार इथे घातलेला आहे. 2 टेबलस्पून ऑइल इथे घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. फिशच्या प्रत्येक तुकड्याला हा मसाला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला याला बाजूला ठेवायचं आहे. जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण ओव्हरनाईट पण मसाला लावून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. मसाला बनवण्याकरता मी यामध्ये 4 मीडियम साईजचे कांदे तेलात भाजून घेतलेले आहेत. खोबरं, 3-4 हिरव्या मिरच्या, आलं लसूण, 2 टेबलस्पून तीळ आणि 1 मूठभर हिरवा सांबार मी यामध्ये घेतलेला आहे. याची आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे. 3 टमाटराची पेस्टसुद्धा मी यामध्ये करून घेतलेली आहे. फिश आपली मॅरिनेट झालेली आहे. एका पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला फिश तळून घ्यायची आहे. फिश आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायची आहे आणि फिश घातल्यावर आपल्याला 2-3 मिनटं तिला स्थिर होऊ द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला तिला पलटवायचं आहे. दोन्हीकडून आपल्याला फिशला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. फिश ही मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला तळायची आहे. फिशचं तोंड तळताना कधीकधी ते उडतं अंगावर, त्याच्यामुळे तळताना याच्यावर तुम्ही कव्हर करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा पलटायची असते तेव्हा गॅसची फ्लेम कमी करून झाकण काढून आपण याला पलटवू शकतो. फिश आपली छान फ्राय झालेली आहे. ह्याच प्रकारे आपण उरलेली फिशसुद्धा फ्राय करून घेणार आहोत. आता ह्या तेलामध्येच आपल्याला फोडणी घालायची आहे. त्याच्या आधी आपल्याला हे तेल गाळून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये जो मसाल्याचा कचरा होतो तो निघून जातो. भाजीला जेवढं तेल लागते तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. उरलेलं जर तेल असेल ते तुम्ही दुसऱ्या दिवशी कोणत्याही भाजीला वापरू शकता. तेल गरम झाल्यावर मी इथे तेजपत्ता घातलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते घालून आपल्याला मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्या मसाल्याला परतून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. मसाल्याला आपल्याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण टमाटराची प्युरी घालणार आहोत आणि तिलाही आपल्याला 1-2 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे. मसाले आपल्याला मंद आचेवरच परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी ड्राय मसाले घालत आहे. 1.5 टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे भाजीला खूप छान रंग येतो. अर्धा टेबलस्पून हळदी पावडर, 1.5 टेबलस्पून धने पावडर, अर्धा टेबलस्पून जिरे पावडर आणि 2 टेबलस्पून मी यामध्ये मटण मसाला घातलेला आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही घालू शकता. गरम मसाला, काळा मसाला किंवा चिकन मसाला, तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही मसाला तुम्ही वापरा. यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. मसाला आपला जेवढा छान शिजणार आहे तेवढे आपल्या भाजीची चव चांगली येणार आहे. मसाल्याला मंद आचेवर सारखं हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मसाला आपला छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची त्या प्रमाणात आपल्याला गरम पाणी इथे घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. मीठ घालताना लक्षात असू द्या की आपण फिश मॅरिनेट करताना पण मीठ लावलेलं होतं, तर फक्त आपल्याला रश्श्याच्या प्रमाणातच मीठ घालायचं आहे. आता यामध्ये मी कसुरी मेथी पावडर घातलेलं आहे आणि बारीक कट केलेला सांबार मी इथे घालत आहे आणि पाण्याला म्हणजे रश्श्याला आपली छान एक दणकून उकळी आली की गॅस कमी करून आपल्याला ह्या ग्रेव्हीला 5 ते 7 मिनिट मंद आचेवर छान शिजू द्यायचं आहे. रस्सा आपला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. तेलही त्याने सोडलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. आता आपल्याला यामध्ये फ्राय केलेली फिश घालून घ्यायची आहे आणि हळूवार हाताने तिला फिरवून घ्यायचं आहे आणि हिला कव्हर करून आपल्याला 5 मिनिट तसंच झाकून ठेवायची आहे. म्हणजे रश्श्यामध्ये आपली फिश चांगली मुरते आणि तिचा फ्लेवर छान उतरतो. भाजी आपली तयार आहे. एकदा तुम्ही हिला नक्की ट्राय करून बघा. ही भाजी खायला खूप छान लागते.
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.